नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे। दरम्यान सोशल मीडियावर एक मेसेज फिरत असून त्यात 4.5 कोटी रुपयांची रक्कम मेहकरमध्ये जप्त केल्याचे म्हटले आहे। शिवसेनेच्या 3 कार्यकर्त्यांना पकडण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचा उल्लेखही त्या व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे। मात्र बुलढाणा पोलिसांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिले असून अशी कोणतीही घटना बुलढाणा जिल्ह्यात झाली नाही, कोणताही गुन्हा दाखल झाला नाही। व्हायरल होणारा मेसेज हा फेक असल्याचे स्पष्टीकरण बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिले आहे। मेसेज व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून मेसेज तयार करणाऱ्यांचा शोध सायबर सेलकडून घेण्यात येत असल्याचेही जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी सांगितले आहे। बुलढाणा जिल्ह्यात लोकसभा 2024 संदर्भात आज मतदान होत आहे। मतदारांनी निर्भयपणे येऊन मतदान करावं असं पोलीस विभागाचं आवाहन आहे। त्याचप्रमाणे एक बातमी प्रसिद्ध होते आहे सोशल मीडियावरती की मेहकरमध्ये रात्री काल 4.5 कोटी रुपये पकडले आणि त्या संदर्भात धनुष्यबाणाचं चिन्ह आणि मतदार यादी त्यांच्याकडे सापडलेली आहे। तशीच बातमी संग्रामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील प्रसिद्ध होते, व्हायरल होते आहे की तिथे देखील कॅश पकडली गेली आहे, धनुष्यबाणाचं चिन्ह आणि मतदार याद्या सापडल्या आहे। एका व्यक्तीचं नाव देखील दिलेलं आहे। या दोन्ही पोलीस स्टेशनला असा कुठलाही प्रकार घडलेला नाही आणि या संदर्भामध्ये चौकशीचे आदेश दिले गेले आहेत। सायबर सेल त्याच्यात काम करत आहे। सगळ्यांना आवाहन आहे आणि सूचना आहे आणि वॉर्निंग आहे असं काम करणाऱ्या लोकांना की अशा मिस्चिव्स, असा खोडसाळपणा निवडणुकीच्या संदर्भात करू नये, याच्यावरती पोलीस विभागातर्फे योग्य ती कडक कारवाई केली जाईल। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। नंबर 0712 25 67 74 7